हाय गाईज, आम्ही आता ना उमरग्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. मुकेश सरांचा फोन हरवला तुरोरी गावामध्ये. तिथं आम्ही पथनाट्यासाठी गेलो होतो ना, तिथं फोन हरवला. म्हणजे कारवर ठेवले होते, मग कार आमची पुढं आली, ते चुकून तिथंच राहायला खाली पडला. नंतर आम्ही शोधलं पण खूप वेळ, पण नाही सापडलं. मग आता आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे तुरोरीमध्ये. इथं मुकेश सर आतमध्ये गेलेत आणि तिथं कंप्लेंट करतायत मुकेश सर. आय होप भेटावा, फोन भेटेल लवकरच. पण आणि आम्ही इथे शोधण्याचा प्रयत्न पण केला, पण सरांनी ते फाईन माय लोकेशन असतं ना, ते ऑन नाही केलं, त्यामुळे नाही भेटला. मग आता कंप्लेंट करतायत, भेटेल 2 दिवसात. सगळं केला. आता हे माझ्यावर येईल की म्हणून त्यांनी फाट्याला टाकला इथं कुठं त्याच्यावर गाडी आणि ओव्हर होईना गेल्यावर फोडून टाकला. फोडला काय त्यांनी काय म्हणून माहितीये का, हे बायपास नाही का, त्याला बायपासला फोन भेटलो म्हणा. मी तेच म्हणालो की याला ज्याला सापडलंय ना त्यानं फेकलंय बाहेर. अरे गावाला क्लच मी लवकर सोडला. पण फोन आहे ना, आता काय उपयोगाचं नसेल मी सिम कार्ड इकडे काय माहिती बघा. सिम आहे का सर तुमचं? नाही सिम बघा. मुकेश सरांचा फोन भेटलेला आहे. कोणाला तरी सापडला म्हणे, त्यांनी त्यांच्या गावाकडे घेऊन आलं. हे बघा गाईज, कसला फोन केलाय सरांचा. दाखव रे, दाखव, समोरून दाखव. हे बघ, दगड घालून फोडलाय, फोडून टाकलाय दगड घालून. गाडी गेल्यावर असं होत नाही. किती खर्च येईल सर? इन्शुरन्स काढलाय का? इन्शुरन्स काढलाय का सर? अरे 4 ठोके वगैरे घातला ना पॅक्या. 4 ठोके मला ब्लॉक पडलाय. तर सरांचा अशा प्रकारे फोन मिळालेला आहे गाईज, डोंट वरी. पण आता ह्याला खूप खर्च येईल. काय नाही सर, आता 16 घेतील उद्या घेऊयात आपण. नाही सर आपण चूज करायला जाऊ. गाईज, आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही आता तिथं आलो. मोबाईलच्या आयुष्याला इस्तू लागलेला आहे. तर दाखवा सर तुमचा फोन. मोबाईल कुणीतरी हेडगा लावलाय आमच्या मोबाईलला. पण ठीक आहे. अजून एक फोन सर, की तो छोटावर फोन दाखव. जी होईल ती एक्सेप्ट हा, घेऊ म्हण, नवीन घेऊ नवीन कष्ट करून 16 नवीन फोन घेऊ. हा. आणि आता सध्या रात्रीचे 12:30 वाजलेत. जेवण करायचं. आधी ऍक्सिडेंट झालं तेव्हा हात तुटलं, नंतर ना ऍक्सिडेंट झाला, हे फुटलं होतं मागचं. आता कुणीतरी चोरला आणि त्याला पॅटर्न खोलता आलं नाही, म्हणून त्यांनी दगडावर आपटून रस्त्याला फेकून दिला. सुंदर असा मोबाईल तुम्ही बघू शकता. आयफोन 2 महिने झालं घेऊन. छान. ठीक आहे, हा पण व्हिडिओ मी ब्लॉगला टाकतो. अशा पण गोष्टीवर प्रेम करत चला. हो. आणि तो बघा किती छोटासा फोन आहे. दाखव रे इकडे श्रेयश. मिनी फोन, मिनी आयफोन. हा बघा, इथं मोठा दिसायला पण रिअल मध्ये खूप मिनी. हा, याच्या हाताला कम्पेअर करू शकता तुम्ही. खूपच मिनी आयफोन. हा 20 ला घेतलंय. आणि तिकडे बघा ते काका. अरे मी उद्या हा, येते ही रेवती बघा. आम्ही झोपून उठलोय, मी आणि ती. आणि हे बघा, त्याला शो ऑफ करू दे. शो ऑफ कर. आणि हे बघा, झोपेतून उठलोय. त्यांनी काय बोलायला आहेत? सगळे ऍपल सगळी छपरी मोबाईल. 1 तास लागेल का सर जेवण? मोबाईल चार्जिंग लावला असतो. वाव, सगळ्यांचं खूप सुंदर आहे. आमचंच खराब आहे. मला कसं तर वाटतं. आता आम्ही तुम्हाला जेवण दाखवतो. आम्ही एवढ्या छान ठिकाणी केमिकल फिरायलेत. हे बघा गाईच, हे आमचं दाल तडका आलाय, तंदूर आणि मसाला बोला की असं मस्त पैकी जेवण आहे. खूप टेस्टी आहे, मी खाल्लं. सगळे फिरून या बडीशोप कडे. हे मला पण फिरून बडीशोप. जेवण कसं अर्धा ठेवलं, म्हणजे खरं तर एक्स्ट्रा झालं जेवण. आम्हाला कळलंच नाही भाजी एवढी इथे. प्रत्येकाला वेगवेगळी भाजी मागवून घेतली, वेस्टच गेली. ते खरं तर खूप वाईट गोष्ट आहे. चलो आता मी जातो आमच्या गावा. इथेच मुक्काम करणार आज आम्ही दुसरीकडे एका ठिकाणी. आणि मग सोलापूर. उद्या पथनाट्य करून मग सोलापूर दुपारी.
काय करणार मग पुढचं प्लॅनचं? काय नाही, मोबाईल फुटलाय, उदासपणा तर काय वाटे ना. ठीक आहे, जेवण केलं, जाऊन झोपतं. उद्याचा सूर्य उगवल्यावर उद्याचा दिवस कसा असेल माहित नाही. छान असेल उद्या दिवस. ठीक, चल.